दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाया सुरू झाल्यापासून राज्यामध्ये 25% दुधाचं उत्पादन घटल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। म्हणजे राज्यामध्ये कारवायांच्या आधी किती मोठ्या प्रमाणात दुधामध्ये भेसळ सुरू होती त्याचंच हे प्रमाण मानलं जात आहे। पाहूयात एक रिपोर्ट। एफडीएच्या छाप्याच्या भीतीनं शेकडो लिटर दूध फेकलं गेलं म्हणून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो। व्हिडिओ साताऱ्याच्या माणमधील मोही गावातला आहे। कारवाईच्या भीतीने भेसळयुक्त दूध फेकलं की मग खरोखर दूध चांगलं असून ते खराब झालं होतं याबद्दलची चर्चा सुरू आहे। तुकाराम मुंडेंनी एफडीएची सूत्र हाती घेण्याआधी राज्यात सर्रासपणे भेसळयुक्त दूध विक्री सुरू होती। याची अप्रत्यक्ष कबुली मंत्री नरहरी झिरवाळांनी दिली। तुकाराम मुंडेंच्या कारवायानंतर राज्यातील दूध उत्पादनं 25% घटल्याची माहिती मंत्र्यांनी सभागृहात दिली। याचाच अर्थ जे दूध उत्पादनात गणलं जात होतं ती प्रत्यक्षात भेसळ होती। कारवायांच्या भीतीपोटी याआधी अनेक हॉटेलने पनीर फेकून दिलं। भेसळयुक्त फळं फेकण्यात आली। यानंतर आता अनेक जण दूधही फेकून देत असल्याचं समोर येत आहे। प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाहीये, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% पर्यंतची त्या ठिकाणी घट झालेली आहे। हा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातल्या चोपड्याचा आहे। दुधात वारेमाप विषारी घटक टाकून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं आणि घट्ट झाल्याचं दिसतं। याच प्रकारे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरातही असाच प्रकार समोर आला। तिथेही उकळलेलं दूध रबरासारखं घट्ट होऊन हातानं तोडलंही जात नाहीये। भेसळीचं हे लोण फक्त मुंबई पुण्यापुरतं न राहता अगदी गावा खेड्यापर्यंत पोहोचलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।